तर आता मित्रांनो आपण जाणत होतो आणि दूरदर्शन घेणार मित्रांनो, तर आपण पाहूया तर पूर्ण व्हिडिओ पहा शेवटपर्यंत. तर आता मित्रांनो पूर्णपणे माहिती तर आता मित्रांनो आपण पाहणार आहोत मूर्ती देवा दर्शन घेण्यासाठी आलो मित्रांनो. तर यूट्यूबवर सगळं स्वागत आहे. तर आपण आपल्या चॅनलवर तुम्हाला दाखवतात तर मंदिराचं दर्शन घ्या मित्रांनो. तर पूर्णपणे दर्शन घेण्यासाठी आपण आतमध्ये जात आहोत. तर चला मित्रांनो जाऊया. व्हिडिओ स्टार्ट होणार मित्रांनो, तो पहिल्यापासून पाच शेवटपर्यंत मित्रांनो. तर चला मित्रांनो आतमध्ये जात आहोत मित्रांनो आपण. जय श्रीराम जय हनुमान. चला मित्रांनो हे गेट मित्रांनो. गेटमधून जातो मित्रांनो. आता आपण दर्शन घेत आहोत. मध्ये आपल्या देवदर्शन करायला जायचं नंतर पूर्ण देवदर्शनासाठी पण आला मित्रांनो आपण. आणि हे जवळच लातूरमध्ये आहे हे मंदिर मित्रांनो. तर व छान परिसर व फुलं बाग वगैरे मित्रांनो. पूर्णपणे पहा कशा प्रकारे आहे मित्रांनो पूर्ण हे. पार्वतीबाई नरसिंहराव ठाकूर, व्यासपीठ स्मरणार्थ सौजन्य कुलदीप सिंह नरसिंह ठाकूर यांनी तिकीट मित्रांनो. सगळं काय आपण आपल्या चॅनल दाखवून पहा पूर्ण व्हिडिओला आठवून मित्रांनो. चंद्रमौलेश्वर मंदिर मित्रांनो, संकट मोचन तर सगळं आपण माहिती येतात तर पूर्णपणे पहा मित्रांनो. आपण मध्ये जात होतो थोडं आलो मित्रांनो. तर दर्शनासाठी आपण जाऊ आपण चप्पल सोडून पर्यंतच. जय श्रीराम जय हनुमान. मित्रांनो जाऊ. तर हे आहे मंदिर मित्रांनो संकट मोचन. जय श्रीराम मित्रांनो. जय श्रीराम. तर इथे बघा मित्रांनो ह्या पद्धतीने दिलेलं आहे. शंकर मनोहर पार्वतीबाई नरसिंहराव ठाकूर यांच्या स्मरणार्थ मंदिर बांधकामाची स्थापना लोकार्पण. तर ही देवाची मूर्ती आहे मित्रांनो. जय श्रीराम. हे आहे मित्रांनो श्रीराम हनुमान सागर मित्रांनो. हे अशा प्रकारे आपण दर्शन घेत होतो. पूर्णपणे हनुमान दर्शन छान वाटतं. जय श्रीराम जय हनुमान. तर मित्रांनो हे आहे हनुमानांची दर्शन घेतलं मित्रांनो. आपण आता पुढे निघत होतो आता. माझं दर्शन घेतलं मित्रांनो. पुढे जाऊया अजून आपण दर्शन घ्यायसाठी मित्रांनो. एक दर्शन झालं. जय श्रीराम. जय श्रीराम. गोमुख मित्रांनो. श्रीकृष्ण राधाची मूर्ती खूप मित्रांनो मूर्ती. पाहू शकता मित्रांनो श्रीकृष्ण राधाची मूर्ती आहे. त्रिशूल वगैरे सगळं काही सगळं मित्रांनो. आणि महादेवाची पिंड बी आहे मित्रांनो. श्रीकृष्ण राधा सगळं काय आपण दाखवू तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर भरपूर जुनी असल्यामुळं थोडं आपल्याला लक्ष घेत नाही मित्रांनो. श्रीकृष्ण राधा हां कोणती मूर्ती देवा बा श्रीकृष्ण राधा आहे ना मूर्ती. कृष्ण राधा कशाला घातलं पार्टीमध्ये.
जय श्रीराम, जय हनुमान ज्ञान गुण सागर रूप जागर. जय श्रीराम, जय श्रीराम. मित्रांनो, हे आपण पूर्ण आपल्या चॅनलवर दाखवलं माहिती आहे. पहा मित्रांनो, श्रीकृष्ण राधाची मूर्ती आहे आणि हे जे आहे महादेवाचं पिंड आहे मित्रांनो. तर हे आपल्याला पूर्ण चॅनलमध्ये दाखवत आहेत. पूर्ण पहा, सगळं काय आम्ही चॅनलवर दाखवतात. तुम्हाला पूर्ण माहिती आम्ही दिलेली आहे. जय श्रीराम, जय हनुमान. आता पुढे जाऊ मित्रांनो, आणि सगळं काय आम्ही सगळं जे काय आपल्या चॅनल आहे ते आम्ही दाखवतो मित्रांनो. तर ही होती श्रीकृष्ण राधाची मूर्ती मित्रांनो. आता पुढे आपण पाहूया आधी. जय श्रीराम, जय भगवंत. त्याचं नाव दिलं मित्रांनो चंद्र भोलेश्वर. चंद्र भोलेश्वर मित्रांनो. सगळं काय आपल्या चॅनल तुम्हाला पाहा पूर्ण. मित्रांनो, हे दर्शन मित्रांनो, हे दर्शन घेतलं. आता एक दर्शन घ्यायचं आपल्याला. गणेश मूर्ती मित्रांनो विघ्नहर्ता. मित्रांनो, हे मंदिर विघ्नहर्ता मित्रांनो. जसं पाहूया मित्रांनो कशा प्रकारे मध्ये श्री गणेश मूर्ती मित्रांनो. जय श्रीराम, जय श्रीराम. गणपती बाप्पा मोरया. पहा मित्रांनो, ही श्री गणेशांची मूर्ती. हे अशा प्रकारे आपण दर्शन घेतलं मित्रांनो. 3 दर्शन झाले आता आपले. आता आपण निघत होतो. जय श्रीराम. जय श्रीराम, जय श्रीराम. तर अशा प्रकारे आपण दर्शन घेऊन तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ दाखवल्यानंतर श्री गणेशांची मूर्ती दाखवली तुम्हाला. तर आपण जाऊया अजून असंच. मित्रांनो, आज आपण व्हिडिओ तुम्हाला सगळी काय माहिती देतात. तर हे अशा प्रकारे मूर्ती आहे. मंदिर आहे मित्रांनो अशा प्रकारे. खूप भोलेश्वर आहे मित्रांनो. हे सगळं काय आपण दर्शन घेतलेलं आहे. माणसं दर्शन घेतलं मित्रांनो. सगळं काय माहिती आम्ही आमच्या चॅनलवर तुम्हाला पूर्णपणे दाखवली मित्रांनो. तर आता पूर्णपणे व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडी प्रकारची माहिती दिली आहे. तर आपण अशाच प्रकारे दूरदर्शन घेऊन जाऊया. विठ्ठलची मूर्ती हां शेना देतो मित्रांनो. जय श्रीराम. हे पाहू शकतो मित्रांनो. शंकर पार्वती, श्री गणेश आणि सगळं काय आपल्या चालू असतं. नंदी, सगळे महादेव पेन वगैरे, श्री गणेश. पाऊसपर्यंत महादेव पेंड आहे मित्रांनो. तर पाया पडून मित्रांनो इथे घेऊन मित्रांनो दर्शन घेऊन निघत आहोत आपण. डंबरू महादेवाचं मित्रांनो हे त्रिशूल बी आहे. इथं हे त्रिशूल आहे मित्रांनो. हे तुम्हाला जवळून दाखव त्रिशूल आहे.
वडा झाड वगैरे दिसतं मित्रांनो. हा त्रिशूल आहे, महादेवची पिंड वगैरे मित्रांनो. आणि त्रिशूल बी आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण देवदर्शन घेतले. सगळं काही माहिती आम्ही आमच्या चॅनलवर दिली मित्रांनो. तर सगळं काही आपल्या चॅनलवर तुम्हाला दाखवलं मित्रांनो. सगळं काही चालता फिरता देवदर्शन आपलं. तर मित्रांनो सर्व काही आपल्या चॅनलवर आहे. तर पहा पूर्णपर्यंत. हे श्री बालाजी व्यंकटरमण गोविंदा मित्रांनो. तर सगळं काही चालता फिरता आपलं देवदर्शन झालं मित्रांनो. सगळं काही तर आपण निघूया आणि पूर्ण माहिती दिली. तुम्हाला कशी वाटली काय नाही आम्हाला कळतं मित्रांनो. जय श्रीराम, जय भोलेनाथ, जय हनुमान. तर सगळं काही मी माझ्या चॅनलवर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला मित्रांनो. तर आजचा आमचा हा व्हिडिओ देवदर्शनाचा कसा वाटला हे पहा मित्रांनो. कशा प्रकारे आहे सगळं काही. तर फार जुनं दिसतं मित्रांनो मंदिर. तर पाहता सापळा होतं. जय भोलेनाथ, जय श्रीराम मित्रांनो. तर अशा प्रकारे मी देवदर्शन घेतलं मित्रांनो. आणि सगळं काही व्हिडिओ तुम्हाला दाखवला मित्रांनो. आज खूप काही देवदर्शनातून आपल्या अनुभवाला खूप काही सांगितलं मित्रांनो. जय श्रीराम, जय भोलेनाथ, जय हनुमान. चला तर निघत होता आपण मित्रांनो. व्हिडिओ झाला आपला कंप्लीट. जय श्रीराम. चला मित्रांनो मग निघत होतो आपण. आता आपलं दर्शन झालेलं आहे. तर आपण आता निघत आहोत मित्रांनो. तर अशा प्रकारे आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती दिली मित्रांनो. सगळं काही वातावरण बी बसण्यासाठी सोय केलेली आहे. तिथं आलेल्या भाविकासाठी मित्रांनो. हे बसायला ठेवलेलं आहे सगळं काही. आपण थोडं 10 मिनिट बसून जाऊ बी शकतो मित्रांनो. आपण बसून गेलो आहे मित्रांनो. तर बसण्यासाठी सोय केली मित्रांनो. आपण बसलो तिथे स्थानपानं बसलेलं आहे मित्रांनो. चला मित्रांनो मग निघूया आता आपला व्हिडिओ. तर हे बसण्याची सोय केली आहे मित्रांनो. तर सगळं काही इथं पाहण्यासारखं आहे. हे सगळं झाडं वगैरे तर लावलेलं आहे सगळं मित्रांनो. येणं झाडं सगळं थंडगार वातावरण पण छान. हे सगळं भाविकांसाठी सगळं काही केलेलं आहे इथं. निसर्गरम्य आहे मित्रांनो. पूर्ण पाहण्यासारखं बी आहे. दर्शन घेण्यासाठी नक्की आहे मित्रांनो तुम्ही. तर सगळं काही झाडं वगैरे ते सगळं माहिती दिली मी. तर अशा प्रकारे सोय केली आहे मित्रांनो. बसण्यासाठी व्यवस्था दर्शन झालं सगळं काही आहे. पहा मित्रांनो भरपूर काही पाहण्यासारखं आहे. नक्की या मंदिराला भेट द्या. विशालनगरच्या थोडं अलीकडं तुम्हाला दाखवून ॲड्रेस तर पाहू शकतो तुम्ही. तर अशा प्रकारे मी दर्शन घेतलं मित्रांनो. तर तिकडं आपली हे अशा प्रकारे मी माझ्या चॅनल तुम्हाला पूर्णपणे माहिती देता मित्रांनो. पूर्णपणे पाहत राहता आपलं दर्शन घेऊन आपण निघत आहोत. आणि पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली कशी वाटली नक्की कळतं मित्रांनो. आपला हा व्हिडिओ तुम्हाला चांगला बोलण्यासाठी मी प्रयत्न केला मित्रांनो. तुम्हाला कसा वाटतो का नक्की कळवा मित्रांनो. चला आपण मित्रांनो निघूया आणि पूर्ण माहिती आमची ह्याच प्रकारे तुम्हाला दिली ती कशी वाटली. आणि हेच आमची चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा पूर्णपणे विचार होता मित्रांनो. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा प्रकारे वाटला का नाही नक्की कळतं मित्रांनो. हे पूर्ण व्हिडिओ शेवटून पहा मित्रांनो. चांगला वाटतं तर आमचा व्हिडिओ सफल झाला मित्रांनो. बाय बाय मित्रांनो. आणि निघत आहोत आणि तुम्हाला पूर्ण माहिती दिली ही चांगली वाटते असावी हे मला पूर्णपणे घेता येतात. तर आम्ही आमचा व्हिडिओ तसा करतो मित्रांनो. तर हे सगळं काही भेटण्याची सुविधा सगळं केलेली आहे. तर नागरिकांना जरूर यावी आणि दर्शन इथं जरूर घेऊन जातात. आणि माझा व्हिडिओ खूप चांगला असावा असं मला वाटतं मित्रांनो. कारण की एवढं भरपूर फार छानसारखं पाहण्यासारखं केलेलं आहे नागरिकांसाठी. आणि उत्तम निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांकडे. तर सगळं काही मी चलता बोलता फिरता सगळं काही दाखवतो आम्ही. तर निसर्गरम्य वातावरण ते तुम्हाला जे भाविकांना आवडतं त्यांनी घ्या आणि देवदर्शन करा मित्रांनो. माझा हा व्हिडिओ सफल झाला समजून घेऊन शेवटून पहा मित्रांनो व्हिडिओ कसा आहे ते काय. तर माझा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे दाखवलेला आहे. सगळा व्हिडिओ बनवला मित्रांनो. तसं आता मित्रांनो निघत आहोत. तर इथला ॲड्रेस ह्याच्यावर असेल मित्रांनो. तुम्हाला दाखवतो ते पहा. आता मंदाडे नगर ग्रीन बेल्ट मित्रांनो. हे पहा मंदाडे नगर ग्रीन बेल्ट लातूर. नागरिकांना सूचना दिली मित्रांनो. सगळं काही तर माहिती दिली मित्रांनो. चला मित्रांनो बाय बाय. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बाय बाय मित्रांनो.